श्रियान मटन भात. ओके, तर आज मी तुम्हाला दाखवते आहे मी श्रियांसाठी मटन भात कसा बनवते. ॲक्च्युली याची रेसिपी मला भरपूर जणांनी विचारली होती म्हणून मी आज शूट केली ती. तर सगळ्यात आधी मी मटन स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि इथे मॅरिनेशनसाठी बेसिक मसाले लावलेत. मीठ, हळद आणि धना पावडर आणि लिंबू. त्यानंतर इथे मी लसूण आणि आलं असं छान असं बारीक ठेचून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही पेस्ट केली तरी चालेल. तांदूळ घेतला आहे मी छोटासा 2-3 चमचे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं तूप घातलं आहे कुकरमध्ये. 1 तेजपान, थोडंसं मिरी आणि 1 लवंग घातली आहे आणि कांदा घालून तो छान असं गुलाबीसर होऊसपर्यंत परतून दिला आहे. त्यानंतर आपली आलं लसूण पेस्ट टाकली आणि मटण टाकून जरा 2 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला तो स्वच्छ धुवून इथे मी टाकला आहे आणि गरम पाणी ॲड केलं आहे ते. आणि मग झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. आता मी इथे सोबत शिजवते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सूप वेगळं शिजवून भात त्याच्यात नंतर शिजवू शकता सूपमध्ये. पण श्रियांला असं आवडतं म्हणून मी शक्यतो असं शिजवते आणि त्याला पीस नुसते खायला आवडतात त्यासोबत. म्हणून मग मी ते पीस असे मोठे मोठेच ठेवते जेणेकरून तो असा धरून पकडून खाऊ शकतो. आणि ज्या बाळांना जर दात नसतील त्या बाळांना तुम्ही फक्त हा सूप भात पण घालू शकता. खूप छान आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.